नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महाराष्ट्राचे विधानसभेचे निकाल आलेले आहेत. त्यावरून मोठं वादळ निर्माण झालेलं आहे. महायुतीला एक अविश्वसनीय असा जनादेश दिलेला दिसतोय. त्यावरतीच महाविकास आघाडीच्या बाजूने देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अशातच आपल्यासोबत काँग्रेस महाराष्ट्राचे मोठे नेते भाई जगताप साहेब आपल्यासोबत आहेत. सर, काय प्रतिक्रिया आपली पहिली या निकालावरती? नाही, अतिशय धक्कादायक, शॉकिंग आणि अनाकलनीय असा हा रिझल्ट आहे. त्यामुळे अ, परत एकदा यांचा डाव जो त्यांनी मध्य प्रदेशमध्ये खेळला होता ईव्हीएमच्या मदतीने, किंबहुना तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा डाव साधला की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली. कारण गेली 2 दिवस मी महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये, मुंबईतल्या विविध भागामध्ये मी बोलतोय आणि सगळ्यांजवळ बोलतोय. आम्ही फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांजवळच नव्हे, त्या सगळ्यांचं हे मत आहे की ही मतं त्यांना, ते कसे इतकी मतं त्यांना मिळू शकतात जेव्हा आम्ही कुणीही मतं त्यांना दिलेली नाहीत. ते लाडक्या बहिणीचा प्रचार करून जे काय करतात आहेत त्या अगदी झोपडपट्टी मधल्या काही महिलांना आम्ही विचारलं, बाकीच्यांना विचारलं, आम्ही चाळीतल्या लोकांना विचारलं आणि ते प्रत्येक जण ते म्हणतात. मी कामगार क्षेत्रात असल्यामुळे माझा बऱ्यापैकी संबंध या सगळ्या घटकांशी आहे. बरोबर. आम्ही याच्यामध्ये विचारलं, बाकी सगळ्या मायनॉरिटी एरियामध्ये विचारलं, अगदी हाय राईज मध्ये विचारलं. तर त्यांना स्वतःला आश्चर्य आहे की इतका फरक कसा असू शकतो. कारण जर आपल्याला आठवत असेल, सगळ्या मीडियाने, सगळ्या सेफॉलॉजिस्ट असतील किंवा बरोबर. ते सगळे जे काय जेवढे अंदाज एक्झिट पोल वर्तवत होते, आहेत. हा एक्झिट पोल आहे, त्या सगळ्यांनी हेच सांगितलं होतं की बाबा काटेकी टक्कर होगी. आणि काही एक्झिट पोलने तर महाविकास आघाडी येईल असं सांगितलं होतं. पण आज जी काय परिस्थिती आपण पाहतो ती एकदम यू टर्न ज्याला म्हणतो ना, एकदम विपरीत अशी ही परिस्थिती. इतका बदल इतका महाराष्ट्रामध्ये हे असू शकत नाही. आणि मी एक ट्विट केलं सहज की म्हटलं, छत्रपतींच्या पुतळ्याचं जे काही विडंबना झाली, जो काही पुतळा पडला महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये 67,000 महिलांवर अत्याचार झाले. महागाई, शेतकरी ज्या पद्धतीने पिडला जातोय, पिळला गेला आहे, आत्महत्या करतोय, बेरोजगारीने इतके वाईट महागाई वाढली आहे, तरी सुद्धा लोक कसं काय हे करतात. त्या ट्विटला इतका मोठा प्रतिसाद मिळाला की अनेक म्हणजे हजारो लोकांनी सांगितलं की हे शक्यच नाही, हे असं होणं शक्यच नाही. त्यामुळे शंका निर्माण होते. आणि मला असं वाटतं की याच्यावर कधीतरी भाष्य करणं आवश्यक आहे. अर्थात ईव्हीएम आणखीन त्याचं फंक्शनिंग, ईव्हीएम सेटिंग, ईव्हीएम टॅम्परिंग, ईव्हीएम हॅकिंग, हे सगळे प्रकार घडतच आहेत. म्हणजे ते काय नाकारायचं काही कारणच नाही. आणि खूप दुर्दैवाने घडत आहे. तुम्ही तुम्ही अ, ईव्हीएम वरती आरोप लावत आहात. तुम्ही मुद्दे जे आहेत लोकांचे त्या संदर्भामध्ये बोलत आहात. त्या संदर्भात माझे दोन तीन प्रश्न आहेत. अगदीच तुमच्याकडे वेळही कमी असल्यामुळे बोला. ईव्हीएमच्या बाबतीमध्ये गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण देशभर, म्हणजे राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ते रणकंदन माजलेलं आहे. आणि तरीही तुम्ही लोकसभेची निवडणूक म्हणजे बऱ्यापैकी जिंकल्यानंतर, 48 पैकी 31 खासदार महाविकास आघाडीचे आल्यानंतर तुम्ही त्या बाबतीतली तयारी केली नाही का? म्हणजे हे आता तुम्हाला बोलावं लागतंय की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु याच्या अगोदरच म्हणजे तसं होऊ शकतं. सत्ताधारी जे आहेत ते अशी यंत्रणा वापरू शकतात, ईव्हीएम मध्ये काही घोटाळे करू शकतात. यासाठी तुम्ही आधीच तयार नव्हतात, गाफील होतात आणि म्हणून हा सगळा प्रकार झालाय. नाही, नाही, नाही. आपल्याला जर आठवत असेल तर आपण मीडियामधले आहात, तुम्ही सगळे माध्यमामधले लोक आहात. तुम्हाला आठवत असेल तर बघा, देशभरातून देशाच्या संसदेमध्ये याच्यावर चर्चा झाली. देशाच्या सुप्रीम कोर्टाने काही रिमार्क्स ह्याच्या बाबतीमध्ये पास केलेले आहेत. हे सगळं काम हे निवडणूक आयोगाचं असतं, हे सुप्रीम कोर्टाचं नसतं. आणि या ह्याच्यामध्ये
आपल्या देशाचा निवडणूक आयोग असेल किंवा राज्याचा निवडणूक आयोग असेल, याच्या या या बाबतीमध्ये अनेक, म्हणजे एक दोन नव्हे, माझ्या माहितीप्रमाणे शेकडो तक्रारी या बेंचाकडे गेल्यानंतर त्यांनी एकदा एक ड्रामा केला. आणि जो एक 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 दीड दोन वर्षापूर्वीची गोष्ट असावी, कदाचित त्याच्या मागे पुढची असावी, की त्यांनी ईव्हीएम मशीन ठेवल्या आणि त्यांनी म्हणाले तुम्ही त्या ह्या हॅक हॅकिंग करून करून दाखवा. किंवा टॅम्पर करून दाखवा किंवा सेट करून दाखवा. बरोबर. आता मला एक सांगा, जोपर्यंत त्या मशीनला हात लावत नाही कोण, तोपर्यंत त्या कशा सेट होतील मला सांगा. म्हणजे तो ड्रामा त्यांनी केला आणि तो ड्रामा करून त्यांनी असा रिपोर्टही दिला की नाही, ईव्हीएम टॅम्पर होत नाही. आता यातले जे तज्ज्ञ आहेत, माझं सोडा, मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे आम्ही आरोप करणं हरल्यावर वगैरे वगैरे सगळं, हे सगळं आहे. पण आपल्याला हे लक्षात घ्या, ईव्हीएम ही इतकी जुनी ही आहे टेक्नॉलॉजी. 25-30 वर्ष झाली ते, तीच आपण चालवतोय. आज दरवर्षी वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजी येतात. त्यामुळे ईव्हीएम हा काय मोठा हे आहे मला सांगा. बरं, आपल्याला आठवत असेल, ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काँग्रेसने बरंच आंदोलन केलं लोकसभेमध्ये आणि इकडे सुद्धा देशभर. आणि म्हणून व्हीव्हीपॅट लावलं गेलं, आठवत असेल तर बघा तुम्हाला. म्हणून हे आम्ही गाफील राहिलो वगैरे नाही. जर समजा उद्या यंत्रणांनी, विशेषतः निवडणूक आयोगाने आणि केंद्र सरकारचं ही जबाबदारी आहे, त्यांनी जर उद्या हे काय सगळं ठरवून केलं, तर त्याला काय तुम्ही काहीच करू शकत नाही दुर्दैवाने. अशी नाही, पण परिस्थिती ह्या 2004च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून ईव्हीएमचा वापर जो आहे तो सार्वजनिकपणे करण्यात आला. मग लोकसभा असेल, विधानसभा असतील. 2004, 2019 मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला यश मिळालं. देशात केंद्रात सरकार बनले, राज्यामध्ये सरकार बनली. तर त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं आणि आता ईव्हीएम वाईट आहे, तुम्ही हरलाय म्हणून, किंवा काँग्रेसनेच त्याचा वापर सुरू केला आणि स्वतःचा फायदा करून घेतला. आणि आता जेव्हा बीजेपी त्याचा वापर वापर करत आहे त्यांच्या फायद्यासाठी, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर आरोप करत आहात. नाही. आता असं आहे, तुम्हाला आता हे हे बरोबर आहे. हे सगळे प्रश्न खरं तर विचारले गेले पाहिजेत आणि ते योग्य आहेत. तुम्हाला आठवत असेल तर सांगतो, तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहित नाही. काँग्रेसचं राज्य असताना हे बरोबर आहे, काँग्रेसने ईव्हीएम आणली, त्यावेळेला ते तंत्रज्ञान नवीन होतं जगभरामध्ये. फ्रान्सने त्याची सुरुवात केली, जर्मनीने त्याची सुरुवात केली, याने अमेरिकेने सुरुवात केली आणि दुसऱ्या तिसऱ्या निवडणुकांपासून ते बॅन करून टाकलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्या वेळेला भारतामध्ये ह्याची सुरुवात झाली, त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल, किरीट सोमय्या खांद्यावर ईव्हीएम घेऊन मुंबईभर फिरत होता आणि सगळं सांगत होता. मी त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा ऑफिशियल प्रवक्ता होतो. मी स्वतः सपोर्ट केलं होतं त्या गोष्टीला, की जर लोकशाहीवर, जगातल्या मोठ्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह तयार होत असतील ईव्हीएम माध्यमातून, तर आपल्याला याची पूर्णतः हे करायला पाहिजे, शहानिशा करायला पाहिजे. अशी भूमिका ऑलरेडी आम्ही घेतली होती. दुर्दैवाने ते झालं नाही, हा भाग अलीकडे. परंतु 2014ला, आणि आपण म्हणताय 2019ला काही यश वगैरे असं नव्हे. तुम्हाला आठवत असेल की आता लोकसभामध्ये, ज्या लोकसभेचं जे इलेक्शन झालं, स्वतः बनारस मधून मोदी 15 राऊंडला ट्रेल करत होते आणि अचानक ते निवडून येतात. हे मी बरोबर. म्हणत नाही, हे भाजपचे तिथले नेते म्हणतात आहेत की बरोबर. ईव्हीएमचा कारभार झाला म्हणून. आम्ही काँग्रेसवाले काय म्हणतोय, आमचे अजय राय तिथे जे लढत होते ते काय म्हणतात ते बाजूला ठेवा. लोकांच्या भावना सांगतोय आणि म्हणून आमचा फायदा वगैरे ही गोष्ट बाजूला ठेवा. ती तात्कालिक असू शकते कुठल्याही पक्षाची, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेले अधिकार आणि आपल्या घटनेच्या चौकटीत असलेल्या सगळ्या जे काय प्रोव्हिजन्स आहेत, त्या धाब्यावर टाकून, जर असं काही लोक म्हणतात आहेत त्यांना असं वेड्यात काढून मग असे प्रश्न काढायचे, मग तिकडे जिंकलात, मग तेव्हा नाही का झालं. आपल्याला एक मोठं उदाहरण देतो, आत्ताच 6 महिन्यापूर्वीचं. ज्या वेळेला महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं, त्याही वेळेला मी हेच बोललो होतो, 31 नव्हे, आपल्या 41 तरी जागा यायला पाहिजे होत्या. मला ईव्हीएम वर आजही माझा संशय आहे आणि तेव्हाही मी हे बोललो होतो. आणि सातत्याने 2004 पासून, 2000 पासून, ज्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वगैरे वगैरे वेगळे वेगळे लढलो, तेव्हापासून मी हे म्हणतोय. मी बरोबर. आज म्हणत नाही. आणि म्हणून तरी सुद्धा प्रश्न हा एक गोष्टीने अनुत्तरित राहतो. जर
जगातल्या मोठ्या लोकशाहीवर जर असा संशय निर्माण होत असेल एखाद्या यंत्रणेमुळे किंवा एखाद्या ह्याच्यामुळे, तर त्याच्या मुळाशी जायला का हरकत काय? तुम्ही आता 2024 पासून आता हे तिसऱ्या वेळेला पंतप्रधान झाले ना मोदी, आणि त्यांचं सरकार आहे आणि यंत्रणा कशा वागतात आहेत, अगदी निवडणूक आयोग असेल, ईडी असेल, आयटी असेल, ह्या कशा वागतात आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला बरोबर. सगळ्यांना नाही माहितीच आता आहे. आता आता जे आहे म्हणजे 2014 2019 हे दोन निवडणुका आपण बाजूला ठेवल्या, तर त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून तशी काँग्रेस असेल किंवा एकंदरीतच जो विरोधी पक्ष होता त्याची एवढी ताकद नव्हती. संसदेमध्ये जर बघायला गेलं जे संख्याबळ लागतं खासदारांना ते तेवढं नव्हतं. आता 2024 मध्ये 100 पेक्षा जास्त खासदार एकट्या काँग्रेसचे आहेत. विरोधी पक्ष म्हणून मोठा वजन त्यांचं आहे. तर काय आता, कारण हा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेमध्ये अशा पद्धतीचं बोलून किंवा मीडियाच्या समोर असं बोलून तो मुद्दा सॉल्व्ह होणार नाही. ईव्हीएमचा मुद्दा तो नाही नाही नाही. संसदेमध्ये तिथे जर विरोध केला, तिथे चेंज करायचे झाले, तर त्यासाठी काय काँग्रेस किंवा विरोधी पक्ष संसदेमध्ये तशी भूमिका मांडणार आहे? आपल्या माहिती करता ही वास्तविक माहिती आपल्याला असायला हवी होती. या देशाच्या संसदेमध्ये मागच्या याच्यामध्ये सेशनमध्ये इलेक्शन झाल्या झाल्या जे सेशन झालं त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये चर्चा झाली, हो, आणि माहिती. सगळ्या सगळ्या विरोधी पक्षाने याच्यावर आक्षेप घेतला. बरोबर आहे. परंतु त्यांच्याकडे असलेल्या मेजॉरिटीच्या जोरावर, एक तर तुम्हाला माहिती असेल त्याच्या अगोदर 5 वर्ष तर ते तर चर्चाच करत नव्हते. देशाचे बरोबर. पंतप्रधान कधी संसदेत दिसले नाहीत. काय तुम्ही गोष्टी करताय? आणि अखिलेश त्यामुळे यादव अखिलेश यादव काँग्रेस यांनी ते मुद्दे मांडलेले आहेत. आमच्या चांगलं लक्षात आहे. अखिलेश यादव हे पण म्हणाले की मी संपूर्ण उत्तर प्रदेशच्या माझ्या जागा जिंकल्या असत्या तरी देखील मी ईव्हीएम वरती आक्षेप घेतलाच असता. परंतु काय होतं की आम्ही तेच फक्त म्हटलं. बोलण्यापर्यंतच त्या गोष्टी येत आहेत, त्यापुढे त्या गोष्टी जात नाही. नाही, पण मला एक कळत नाही, आपल्या लोकशाहीमध्ये सगळ्यात सर्वोच्च जे सभागृह आहे, मंदिर आहे आमच्या या लोकशाहीचं, ते आहे लोकसभा. लोकसभेमध्ये लोकसभा, इतकी बरोबर. मोठी चर्चा होते, त्याच्यावर आक्षेप घेतला जातो, त्याच्यावर उदाहरणासहित काही तिथे उदाहरणं दिलेली आहेत. आता हे जबाबदारी कुणाची राहते? सरकारची. सरकारची. सरकारने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून त्याची शहानिशा करणं पाहिजे. त्यापेक्षा म्हणजे ते न करता यांना सत्तेचा माज एवढा की हे लोक विरोधक काही बोलतात आहेत वगैरे वगैरे. काही वक्तव्य त्यांची इतकी घाणेरडी, इतकी खालच्या दर्जाची होती सभागृहामध्ये, जे तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल, पाहिली असेल, मी त्याचा हो. उच्चार करणं योग्य नाही. आणि म्हणून तुमचं जे म्हणणं आहे किंवा आरोप आहे विरोधकांवर की आम्ही याचा फक्त इलेक्शन आल्यावरच हे करतो, तर नाही. आम्ही ही लढाई सातत्याने 2014 पासून आतापर्यंत लढतोय. दुर्दैवाने ह्या देशाच्या याच्यामध्ये संसदेमध्ये जे सरकार, मोदी सरकार बसलेलं आहे, ते एक अतिशय भ्रष्ट सरकार आहे. प्रचंड ह्या देशाचा विनाशाकडे नेणारे हे सरकार आहे. आणि त्यांना ही जर ईव्हीएम उद्या बंद झाली तर त्यांना माहिती आहे की त्यांची अवस्था काय होईल, म्हणून ते ह्या गोष्टीकडे कानाडोळा करत आहेत. बरोबर. आम्ही त्याच्यामध्ये आणि एक पर्याय सांगितला होता, चला बॅलॉट बॉक्सवर तुम्ही येऊ नका, ईव्हीएम जी आहे त्याला जो व्हीव्हीपॅट व्हीव्हीपॅटची लावलेला मोजणी आहे, करा. व्हीव्हीपॅट लावलेला आहे, त्या ज्या स्लिप खाली पडतात त्या मोजा, म्हणजे तुम्हाला बरोबर. दुसरी यंत्रणा लावायची गरज नाही. बरोबर. तेही ते तयार नाहीत. याचा अर्थ बरोबर. काय होतो मला सांगा? आता काय लोकशाहीमध्ये किंवा घटनेने दिलेले अधिकार सगळे वापरून जर आम्ही ह्या प्रश्नांवर वारंवार आम्ही बोलत असू, आणि तरी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला जर आमच्यावर आरोप होतो, नाही तुम्ही आता हरलात म्हणून असं बोलताय, याला काय अर्थ नाही. मला असं नाही वाटतं भाई. तुम्ही आम्ही सगळे या लोकशाहीचे घटक आहोत, आणि ह्या लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी ही जी काही कीड लागलेली आहे, हे जे काही पॅरालाइज झालेलं आहे आमचं लोकतंत्र, त्याला दुरुस्त करण्यासाठी ईव्हीएम चा मुद्दा हा वन्स फॉर ऑल आपल्याला तो निकाली काढावा लागेल. त्याच्यासाठी बरोबर. कदाचित जनतेला रस्त्यावर यावं लागेल, आणि ती तयारी आता होईल असं मला वाटतं. मी फार आशावादी आहे. बरोबर भाई. मला म्हणजे एक अशी माहिती मिळालेली आहे की महाविकास आघाडीने हे निकाल काही मान्य केलेले नाही, तर त्याच्या विरोधामध्ये येत्या 10 तारखेला म्हणजे 10 डिसेंबरला महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. ही माहिती खरी आहे का? मी तुमच्याकडून ही नाही नाही, जाणून घेऊ. मलाही त्याची पूर्ण माहीत नाही, परंतु माझं सांगणं एक आहे की म्हणजे ते आता आमच्या फोरम मध्ये, आमच्या सगळ्या याच्यामध्ये ती चर्चा होईल.
सगळ्यांना असं वाटत असेल की महाविकास आघाडी ह्याच्यातनं सगळ्या आता ते सगळी तोडफोड होईल. नाही होणार. आम्ही सगळे उलट एकत्र येऊ. आम्ही एकत्रितरित्या ही लढाई आता निकराची लढाई लढू. वेळ आली रस्त्यावर तर आम्ही आहोतच आहोत. जनतेला सुद्धा आम्ही आवाहन करू की आपण ह्या सगळ्या ह्या दुष्ट कृत्य जी होत आहेत सत्तेच्या पॉवरच्या जोरावर, नरेंद्र मोदींच्या सरकारकडनं, आणि आता इथे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय काय होतंय ते, आणि म्हणून याच्या विरोधामध्ये रस्त्यावर आम्ही उतरण्याची लढा हा तयारी लढू, म्हणजे तीव्र करू. महाविकास आघाडीकडून रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, म्हणजे तसा काय कार्यक्रम बनवला जाऊ शकतो? नाही, बनवला जाऊ शकतो. आतापर्यंत आता काय झालंय, आतापर्यंत सगळे तरी माहिती नाही. भाई आता माहिती, आतापर्यंत महाराष्ट्राच्या हा. महाराष्ट्राच्या जी आता चर्चा आहे की नाना पटोळे यांनी ती जबाबदारी घ्यावी या पराभवाची. मुंबईमध्ये असं म्हटलं जात आहे की वर्षा गायकवाड यांनी ती जबाबदारी घ्यावी, त्यांनी राजीनामे द्यावे. काय म्हणजे अंतर्गतच वाद काँग्रेसमध्ये निर्माण झाले? ह्याच्यामध्ये अंतर्गत वाद कसले? असं आहे की लोकसभेमध्ये मिळालेलं यश, त्याचं जेव्हा आपण क्रेडिट घेतो, महाविकास आघाडी घेते आणि नेते घेतात, आणि ते घ्यायला पाहिजे, अयोग्य काहीच नाही त्याच्यात. तसा पराभवाचीही तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. आणि ज्या पद्धतीची वाताहत काँग्रेसची झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, विरोधी पक्ष नेता नाही, ईव्हीएम त्याला कारणीभूत आहेच आहे, परंतु तरी सुद्धा याची नैतिक जबाबदारी घेऊन दोन्ही नेत्यांनी राजीनामे द्यायला हवेत, ही मी पहिल्याच दिवशी मागणी केली आहे. आता परत करतो तुमच्या माध्यमातून.